आणि एक सविस्तर बातमी, ज्योती मेटे या 22 तारखेला शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार आहेत। ज्योती मेटे यांचा आज शरद पवार गटामध्ये प्रवेश होणार नाहीये। बीड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहात अशा पद्धतीची माहिती मिळते, काय नेमकं आहे? मुळात बीड लोकसभा लढवावी अशी तिथल्या जनसामान्याकडून आणि त्याच्यानंतर मग शिवसंग्रामच्या पदाधिकाऱ्यांकडून मागणी आली। त्याच्यामुळे या मागणीचा विचार करून, विशेषतः तो समाजाचा जो रेटा होता त्याचा विचार करता मग मी ते राजकारणामध्ये सक्रिय होण्याचं ठरवलं। म्हणजे बीड लोकसभा मतदारसंघात तुम्ही निवडणूक लढवणार आहात सध्या तरी असं ठरवलेलं आहे। पण मग कुठल्या पक्षाकडून तुम्ही असणार आहे? कारण तुम्ही शरद पवार गटात प्रवेश करून तुम्ही निवडणूक लढवणार तुतारीचं चिन्ह घेऊन, अशा पद्धतीची माहिती समोर आली। या माहितीचं स्तोत्र मला नाही माहिती काय आहे तो, परंतु ही बातमी कशाच्या आधाराने आली तेही मला सांगता येणार नाही। पण बीड लोकसभा लढवायची ठरवल्यानंतर मग आता त्याच्यामध्ये अनुषंगिक ज्या काही बाबी असतील त्या टप्प्याटप्प्याने चर्चा करून आम्ही त्या सोडवू आणि त्याच्यानंतर एका ठोस निर्णयाप्रती येऊ। तुम्ही